भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये तोडक कारवाई केली जात होती, मात्र पाडकामाला 108 कुटुंबियांनी विरोध केलाय। पर्यायी व्यवस्था करण्याची रहिवाशांनी मागणी केली आहे। तोडक कारवाईला तात्पुरती त्यामुळे स्थगिती देण्यात आली आहे। भिवंडी शहरातील गंगारामवाडीमध्ये झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत। आपण पाहू शकता ही जी इमारत होती कोहिनूर ही इमारत होती ABC, त्यातली बी ही इमारत पूर्णतः निष्क्रिय झाली आहे। त्यात मलबा इथे साचलेला आहे। या इमारतीमध्ये 10 नंतर दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत। तसेच तात्काळ महानगरपालिकेने या इमारतीला निष्कर्ष करण्याचा आदेश दिल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी घरातल्यांचं सामान उरलेलं आहे, म्हणून महानगरपालिकावरती स्थानिकांनी थोडासा विरोध दर्शवला। या ठिकाणी काम थांबलं आहे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकता ही जी पाठीमागची दुसरी इमारत आहे ही इमारत आहे। या इमारतीला सुद्धा महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केल्यानंतर नोटीस लावण्यात आल्या आपत्कालीन मध्ये। पण स्थानिकांचा आरोप आहे की या नोटिसा ज्या आहेत हे आता लावलेल्या आहेत। महानगरपालिकेने याच्या अगोदर कुठलीही नोटीस लावली नव्हती असं स्थानिकांनी आरोप केला आहे। त्याचप्रमाणे काही स्थानिकांच्या आपण मुलाखती घेतलेल्या आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भिवंडीहून अनिल गजरे, जय महाराष्ट्र न्यूज। बऱ्याचशा बिल्डिंगी धोकादायक त्यांना तोडण्याचा आदेश दिलाय, पण तोडण्याचा आदेश देण्यापूर्वी तुम्ही लोकांना कुठेतरी बसवा, नाहीतर लोकांचं ह्या पावसाळ्यामध्ये लोक कुटुंब घेऊन रोडवर तर राहू नाही शकत। नगरपालिकेकडे कोणती अशी सुविधा नाही की लोकांना तुम्ही खाली करता, तर त्यांना कुठल्या रूम कुठे देणार आहे तुम्ही रूम? आमंत्रणामध्ये आहे तिथे करून द्या। कोरोना काळामध्ये लोकांना तुम्ही तिथे घेऊन गेलात, तर आता तुम्ही हे तर करू शकता। जर का तुम्ही एवढे लोकांना उद्ध्वस्त करण्याची ऑर्डर केले, तर तुम्ही त्यांना राहण्याची सुविधा तरी द्या आणि बिल्डरांवरती कंप्लेंट करा तुम्ही। 15-57 बिल्डिंग जी आता धोकादायक स्थितीत आहे, अर्धी पडलेली आहे। त्या अर्ध्या काही लोकांचं सामान जे राहिलेलं आहे त्याबाबत वरिष्ठांची बोलणं चालू आहे आणि त्यांनी डिसिजन दिल्यानंतर पुढे कसं काय करायचं हे आम्ही ठरवतोय। ते झाल्यानंतर त्यांचं सामान काढता येईल किंवा कसं काय त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे। त्याच्यासाठी थोडा वेळ कारवाई थांबवलेली आहे। बाकी नोटीस बाकीच्या बी विंगची प्रोसेस काय असेल ती लिगल प्रोसेस आम्ही करतो।